महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। हे 1 वर्ष विकासाचं आहे की अंतर्गत संघर्षाचा आहे? 3 पक्षाचं सरकार असताना संघर्ष होणारच झालं। तर नेमका काय विकास झाला हा माझा प्रश्न आहे। विकासाचे कामं भरपूर झालेले आहेत। 30-35 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येतील अशा प्रकारचे त्याने निर्णय घेतलेले आहेत। काही नवीन प्रोजेक्ट्स त्याने मान्य केले, जसे की वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे। FDI मध्ये महाराष्ट्र 1 नंबर आहे। देशाच्या 40% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते। आपण वर्षभराच्या कालावधीचा विचार केला तर किती मंत्र्यांचे घोटाळे उघड झाले आणि किती जणांवरती कारवाई झाली? मयत सरपंच देशमुख यांचं निर्दयीपणे खून झालं। त्या खुनाच्या पार्श्वभूमीमध्ये जे मुख्य आरोपी होते वाल्मिक कराड, ते धनंजय मुंडे यांच्या आश्रयातले होते। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला। माणिकराव कोकाटे अधिवेशन चालू असताना सभागृहामध्ये मोबाईलमध्ये रम्मी खेळत होते। सरकारने कृषी खातं त्यांच्याकडून काढून त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आलं। त्याच्यावरून लोकांचं असं होतं की त्यांना मंत्रालय पण क्रीडाचं दिलं। बरोबर, रमी हा ऑनलाईन खेळ आहे आणि मैदानी खेळाच्या संदर्भात त्यांनी अजून असं योगायोग झालं तसं की आता अंजली दमानी यांचं असं म्हणणं आहे की आता अजित पवारांचा राजीनामा हवाच आहे आणि देवेंद्र फडणवीस काही अजित पवारांचा राजीनामा सध्या घेतील अशी सिच्युएशन वाटत नाहीये। मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, हा विषय खरंच सुटलाय का? कारण टेक्निकल टर्म्स आहेत बऱ्याच गोष्टी की हे आरक्षण टिकेल की नाही। अजून एक प्रश्न आहे माझा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला। आता 1 वर्ष झालंय पण 2100 रुपये अजूनही नाही मिळत आहेत।